घट्ट तूप घेतले, तसेच पाऊण कप इतकी पिठी साखर घेतले। पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। अर्धा कप इथे मी मैदा घेतला आणि पाऊण कप बेसन घेतलेला आहे। तसेच 1 टेबलस्पून दही घेतले इथे मी। बेकिंग सोडा, बारीक चॉप केलेले पिस्ता आहेत आणि बारीक चॉप केलेले काजू आहेत। आता एका भांड्यामध्ये पिठी साखर आणि तूप आपण व्यवस्थित फेटून घेऊया। पिठी साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाची पावडर देखील वापरू शकता। तसेच इथे मी घरी आपण जे काढलेले तूप असते ते घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही वनस्पती तूप किंवा बटरचा वापर देखील करू शकता। इथे शक्यतो आपल्याला तुपाचं आणि साखरेचं प्रमाण सारखंच ठेवायचं आहे, परंतु तुम्हाला थोडं कमी गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकता। आता मी इथे दही देखील घालते आणि हे आपण तीनही गोष्टी आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत। छान आपल्याला फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। साधारणतः 5 ते 6 मिनिटं हे फेटण्यासाठी आपल्याला लागतात। तुमच्याकडे जर का इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याने देखील तुम्ही हे फेटून घेऊ शकता। आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे या ठिकाणी आपण जे काही तूप किंवा बटर घेऊ ते आपल्याला घट्ट घ्यायचं आहे। जर का ते मेल्ट झालेलं असेल तर थोडंसं ते फ्रीजमध्ये ठेवून नंतरच आपण वापरणार आहोत। तुम्ही इथे बघू शकतात बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे। इतपत घट्ट झालं। आता आपण बाकीचे जे साहित्य आहे ते देखील ह्यामध्ये घालून घेऊयात। आता ह्यामध्ये आपण मैदा, बेसन आणि बेकिंग सोडा घालणार आहोत। मी मैदा आणि बेसन हे सुरुवातीलाच चाळून घेतल्यामुळे ते चाळून घेत नाही आहे, परंतु तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही इथे ह्या स्टेजला पुन्हा हे चाळून घेऊ शकता। अगदी पाव चमची इतकं आपल्याला इथे सोडा ह्यामध्ये घालायचा आहे। या ठिकाणी मी बारीक चिरून घेतलेले काजू घालते। इथे तुम्ही बदाम देखील चिरलेले घालू शकता, तसेच थोडेसे पिस्ता देखील ह्यामध्ये मी घालून घेते। आता हे आपण सर्व व्यवस्थित मिश्रण एकजीव करून त्याचा एक गोळा तयार करून घेऊया। ह्या स्टेजला जर का तुम्हाला वाटलं की गोळा होत नाही आहे तर इथे तुम्ही थोडंसं मैदा ॲड करू शकता। मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता। मिश्रणाचा छान गोळा करून झालाय। मी ह्यामध्ये जेव्हा पीठ आणि बेकिंग सोडा वगैरे ॲड केला त्याच वेळेला मी एका साईडला ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेला आहे। 10 मिनिटासाठी मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवलं आहे 180 डिग्री सेल्सिअसला। आणि कढई देखील मी त्यामध्ये स्टँड ठेवून प्रीहीट करायला ठेवलेली आहे। अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला ते प्रीहीट करत ठेवायचं आहे। आता इथे मी बटर पेपर ठेवून घेतले आणि हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे नानकटाई बनवू शकता। इथे आपण अशा प्रकारे गोलाकार नानकटाई बनवून थोडंसं प्रेस करून अशा प्रकारे ठेवणार आहोत। सर्व नानकटाई अशाच प्रकारे आपण बनवून घेऊया। चला आता आपण ह्या नानकटाई बेक करायला ठेवूयात। 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर अशा प्रकारे नानकटाई फुलून येतात। तुम्ही देखील अशा प्रकारे नानकटाई नक्की बनवून बघा। नानकटाई तोडून दाखवते। अगदी व्यवस्थित बेक झाले आणि तितकीच खुसखुशीत आणि क्रंची देखील। अशा प्रकारे नानकटाई